तुमच्या काही जणांच्या स्क्रीनवर रेकॉर्डिंगचं हे बटन येईल, प्लीज त्याला एक्सेप्ट करा. येस रेणुका, प्लीज गो अहेड. Yes. Okay. Turn outgoing money into incoming money. There is only one way by which you can achieve prosperity. It is to take charge of your mind. If there is lack of money in your life, it means that more money is going out than coming in. The primary cause of this is constant focus on lack of money, not having enough. The primary cause is not the outer circumstances of your life, like your salary or how much you are spending. If you change your inner mindset from scarcity to abundance, the outer circumstances of your life, like your salary, how much you spend, and your entire financial situation, will magically change to reflect your inner mindset. The, diffi- the difficulty can be that when you don't have enough money, every time you pay out money, there is usual negative thoughts and a negative feeling of resistance. I don't want to pay this. I'll have no money left after I pay this bill. My money is going down and down. I'm constantly broke. How can I ever get ahead? And those negative thoughts and feelings of resistance are what stops money coming to you. In fact, those thoughts and accompanying feelings are not only stop money coming in, but they do the opposite. They create more scenarios where you have to pay even more money out. थोडंसं आपण इथे एक्सप्लेन करूया. सी बेसिकली एक लक्षात घ्या, वी ऑल आर अटॅच टू मनी विथ इमोशन्स. आपले मनीशी इमोशन्स खूप अटॅच्ड आहेत. आणि पर्टिक्युलरली जेव्हा आपला खिशातून पैसा बाहेर जात असतो, त्यावेळेस देर इज टू मच ऑफ चार्ज, देर इज टू मच ऑफ मनी अटॅच टू इट. बऱ्याच वेळा आपलं फिलिंग हे असतं की पैसा बाहेर जात असताना मेनी ऑफ अस फील दॅट की हा जर पैसा मी आत्ता दिला तर देर विल बी नो मनी लेफ्ट विथ मी. आय एम स्पेंडिंग टू मच ऑफ मनी. किंवा हा आता नाही दिला तर परत थोड्या वेळाने केलं तर काय फरक पडतो, ज्याला बायर्स रिमोर्स म्हणतो आपण. बायर्स रिमोर्स म्हणजे एखादी गोष्ट करत असताना किंवा केल्यानंतर त्याविषयी थोडासा अपराधी भावना असणे. एखाद्या बऱ्याच जणांना हा सुद्धा एक फिलिंग असतं की दे परचेस समथिंग अँड दे गोइंग टू इमिडिएट गिल्ट अबाउट दॅट, की अरे हे मी खरेदी करायला नव्हतं पाहिजे, आय शुड हॅव डन समथिंग एल्स. मी जास्त पैसे तर दिले नाही, डिड आय स्पेंड मोर मनी ऑन दिस. सो देर इज टू मच ऑफ निगेटिव्हिटी अटॅच टू मनी. रोंडा सेज दॅट की इथे तुम्हाला स्कॅर्सिटीचा माइंडसेट जो आहे, दॅट विल कन्सिस्टंटली कीप यू इन दोज निगेटिव्ह फिलिंग. की मी हे पेमेंट आत्ता करायला पाहिजे का, थोड्या वेळाने केलं तर काही बिघडेल का, लास्ट डेला जर मी पेमेंट केलं एखादं तर चालेल का. जसं मी कालच म्हणालो की यू नो दॅट की तुमचं बिल तुम्हाला पे करायचं आहे एखादं, त्याची लास्ट डेट जरी पुढे असेल आणि तुमच्या अकाउंटला पैसे पडू नयेत, तुम्हाला माहिती आहे की हा पैसा तुम्हाला द्यायचाच आहे, बट स्टील यू होल्ड इट ऑन, की शेवटच्या दिवशी देऊया, काय फरक पडतो. किंवा पैसे देत असताना ते तुकड्या तुकड्यात द्यायचे, जरी द्यायचे असले एकत्र तरी, तुमच्याकडे कॅपॅसिटी असली तरी. तुम्हाला एखाद्या नाक्यावर भिकारी तुम्हाला छोटीशी भीक मागतोय, 10 रुपये किंवा 5 रुपये मागतोय. यू हॅव दॅट मनी, यू स्पेंड दॅट मनी ऑन मोर थिंग्स ज्या तुम्हाला करायला नाही पाहिजे, पण स्टील यू फील दॅट की ते 10 रुपये देणं सुद्धा माझ्यासाठी इट्स समथिंग बॅड. यू अप्लाय सम लॉजिक, की अशाने थोडंच भीक भीक दिल्याने थोडंच काही कमी होणार आहे. यू गिव्ह नॉलेज टू दॅट पर्सन कधी कधी थांबून, की याच्यापेक्षा काम कर वगैरे वगैरे. दीज आर ऑल स्कॅर्सिटी माइंडसेट. बेसिकली या चॅप्टरमध्ये आणि या पुस्तकामध्ये आपल्याला डील काय करायचंय, आर वी ऑपरेटिंग फ्रॉम स्कॅर्सिटी माइंडसेट, आर वी ऑपरेटिंग फ्रॉम की माझा पैशाविषयी निगेटिव्हिटी आहे का, माझ्या खिशामध्ये किंवा माझ्याकडे जी अमाऊंट आहे ती संपेल का, या स्कॅर्सिटीच्या भीतीतून मी कुठे ऑपरेट करतोय का. अँड दिस चॅप्टर सेज दॅट की हा माइंडसेट जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पैसा हा फ्लो तुमच्याकडे येणार नाही.
पुढे आपण जाऊया. ऍट द एंड आपल्याला अजून काही छान प्रॅक्टिसेस यामध्ये करायला मिळणार आहे. येस रेणुका, प्लीज. Yes. Know that the universe has unlimited ways to bring money to you. Unlimited. Let go of any belief that you can only get money from earning it through your job. Sadly, that is the way most people think, and consequently, that is their reality. But the moment you drop those feelings, those beliefs, and open your mind, everything changes. Your job is the only one way the universe can bring you money. Open your mind to the possibility that money could be transferred into your account from 1,000 different circumstances you could ever think of, and that you could receive unexpected checks in the mail from more situations and circumstances than you could ever imagine. Keep your mind open because receiving plenty of money is simply a state of mind. This is how this will happen is not upon you. The universal law takes care of it all. It will use people, circumstances, and events to match your thinking and manifest the results. Your thoughts are energy. Everything in the material world is made of energy. The energy of a thought automatically draws the energy of its material counterpart to the source, you. It doesn't matter if a thought is true or not. You can imagine any scenario you want, and universal law will seize upon it. It is not responding to what you see in the material world, but what you think. Today's practice is a powerful way to begin shifting your mindset in order to completely reverse the balance of incoming money versus outgoing money. When I first learned about law governing our mind, I followed this practice, which helped me to make a rapid and dramatic shift in my money mindset. When you are paying money out for anything today, you go you are going to seize every moment to make the money come back to you by feeling good as you pay that money out. How do you feel good about the money when you are paying it out? By imagining that you are actually receiving the money instead. For example, if you fill your car with gas and a total cost is $80.85 as you are paying for the gas, mentally say, more money for me. I just received $85. You can also imagine someone handing you the money. See yourself depositing it in your bank mentally and thank you for what you have just received. Or mentally say cha-ching to represent the sound of more money coming in. Be creative and choose any word that excite you and that are convincing for you. If you want, you can keep a track of amounts you received throughout the day. At the end of the day, tally them up. Look at the total and mentally celebrate receiving this amount of money today. Cha-ching! The more often you do this practice, the easier it gets and more believable it becomes. Once you have made it a habit, I want you to take it to next level and add zero to the amount. For example,
If the cost is $85 for the gas, by adding an extra zero, you will receive $850. Go through the same mental process, feeling it as much as you can. More money for me. Thank you. I just received another $850. If you are paying your electricity bill and it is $120, add a zero to the bill and make it $1,200. And imagine you have just received it. Or buy a cup of coffee and it is costing $5. Now imagine you have just received $50. Reverse every single circumstances where you are paying out money today and imagine that amount of money is coming to you instead. राईट. सो ब्युटिफुली रिटन आणि एक छान प्रॅक्टिस आहे. सिम्पल आहे. आपल्याला आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी असं वाटतं की माझा सोर्स ऑफ इन्कम जो आहे तो एकमेव जो आहे तोच आहे. यू डोंट अलाउ युनिव्हर्स टू गिव्ह मनी टू यू इन बाय डिफरंट वेज. रोंडा बर्न या चॅप्टरमध्ये म्हणते की तुमचा माइंडचा हा दरवाजा ओपन करा की देर आर सो मेनी वेज यू कॅन रिसीव्ह मनी. डोंट रेस्ट्रिक्ट युअर सेल्फ बाय द थॉट की अरे मला तर सॅलरी एवढीच मिळणार आहे किंवा माझ्या बिझनेसमधून मी एवढाच पैसा घेणार आहे तर याच्यापेक्षा जास्त कुठून मिळणार आहे. दॅट वे यू आर स्टॉपिंग द युनिव्हर्स फ्रॉम गिव्हिंग यू मनी इन डिफरंट वेज. You need not think about how you are going to get money from. You need not worry about what are the ways to receive money. तुम्ही स्वतःला किंवा युनिव्हर्सला थांबवू नका फॉर गिव्हिंग यू मनी बाय डिफरंट डिफरंट वेज. मे बी यू विल हॅव सम सरप्राईज एलिमेंट दॅट यू विल रिसीव्ह मनी फ्रॉम. सो हा विचार आणून रेस्ट्रिक्शन मध्ये येऊ नका की द मनी दॅट आय एम गोइंग टू रिसीव्ह फ्रॉम ओनली वन सोर्स. त्या एकाच सोर्समधून येणारा पैसा लिमिटेड आहे आणि तो लिमिटेड असल्यामुळे मला त्याच्या पलीकडे कुठे पैसा मिळणार आहे. सो आज आपल्याला एक गेम खेळायचा आहे. तो गेम असा आहे की तुम्ही जो पैसे तुम्ही देणार आहात त्यावेळेस देताना एक तर एक्सायटेड राहा आणि एक्सायटेड राहताना या पद्धतीने करा. आज जर तुम्ही ₹20 खर्च करणार असाल किंवा पेट्रोल भरताय ₹1,000 किंवा ₹5,000 सो सेड दॅट की ₹5,000 इज कमिंग टू मी. इनफॅक्ट मी ही प्रॅक्टिस माझ्यासाठी एका सोप्या पद्धतीने केली आहे. आपण जनरली फोन पे किंवा कुठल्या तरी अकाउंटमधून पैसे देतो. तर दिवसभरातून कधीतरी वेळ काढून त्या फोन पेच्या आउटगोईंगचं जे आपली लिस्ट येते त्याच्यामध्ये प्रत्येकाला बघायचं आणि दिस इज व्हॉट आय हॅव रिसिव्ड. कधी कधी आपल्याला ते अमिताभ बच्चनचा आवाज पण येतो त्यावेळेस की यू हॅव रिसिव्ड जस्ट ₹2,000 इन युअर अकाउंट. सो इमॅजिन दॅट यू आर रिसिव्हिंग दॅट अमाऊंट किंवा स्वतःला एक मेसेज आलेला आहे. मी ते पैसे दिले नाहीये तर मला ते येत आहेत. क्रिएट अ मेंटल गेम विथ युअर सेल्फ. आउटगोईंग मनीला इनकमिंग मनी कन्वर्ट करण्याची रोंडा बर्न फर्स्ट स्टेप सांगते. वेन यू विल पे मनी फील दॅट इनफॅक्ट यू आर रिसिव्हिंग इट. अँड याच्या पलीकडची स्टेप वन्स यू बिकम ओके विथ दिस तुम्ही याला 10 टाइम्स मोर रिसिव्ह झाले त्या पद्धतीने करा. म्हणजे काय तर यू आर रिसिव्हिंग मोर मनी दॅन यू आर स्पेंडिंग. सी दिस इज अ मेंटल ट्रान्झिशनसाठी हा एक फार सुंदर आणि छान गेम आहे. या गेममुळे मला पर्सनली एक लक्षात आलं की यू लूज द ग्रीप ऑफ स्पेंडिंग मनी. आपली जी स्पेंडिंग मनीची जी ग्रीप आहे की आय एम गिव्हिंग मनी, आय एम गिव्हिंग मनी. इन्स्टेड ऑफ दॅट यू आर सेइंग टू युअर सेल्फ आय एम रिसिव्हिंग मनी. ना इमॅजिन करा की तुम्ही पैसे देत असताना तुमचं फिलिंग रिसिव्हिंग मनीचं आहे तर तुमचा पैशावरचा ग्रीप किती कमी होत जाईल. बिकॉज वी आर अ ग्रीप विथ मनी. पैसे गेले नाही पाहिजे. ह्या सगळ्या प्लॅस्टिक मनीला किंवा आपण ऑनलाईन ट्रान्सफरला त्या मानाने लेस रेजिस्टंट का आहोत कारण आपल्याला फिजिकली तो पैसा जाताना दिसत नाही. पण त्याला जर आपण इन्कमिंग मनीमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला जर आपण पैसा मिळतोय असं कन्वर्ट केलं तर सो ती एक मेंटल पॉवर असेल. आज दिवसभराची प्रॅक्टिस ही आहे. जेव्हा जेव्हा पैसे द्याल त्यावेळेस से टू युअर सेल्फ अरे हे तुम्हाला पैसे मिळत आहेत. थँक्यू युनिव्हर्स फॉर गिव्हिंग दिस मनी. अँड वेन यू विल बिकम ओके विथ दिस स्वतःला 10 टाइम्स मोर मनी मिळतात ह्याला एक्साइट करा. गेट एक्साइटेड की माझ्याकडे इनफॅक्ट पैसा रिसिव्ह होतोय. बी एक्साइटेड अबाउट गिव्हिंग मनी ॲज इफ यू आर रिसिव्हिंग मनी. दिस इज द प्रॅक्टिस. सो एनिथिंग दॅट एनीबडी वुड लाईक टू आस्क, एनिथिंग शेअर करायचं असेल, एनिथिंग दॅट एनी डाऊट काही जरी असेल तरी आपण 2 मिनिटं त्यावर घेऊया. एनी डाऊट ऑर एनिथिंग लाईक दिस.
Anybody would like to share anything? See, one more thing I would like to request to all of you is you must be very consistent in these sessions. यामध्ये पुढचे 21 दिवस तुम्ही स्वतःला कन्सिस्टंटली यावेळेस स्वतःला इथे घेऊन या. डोंट याला ऑन अँड ऑफ मध्ये राहू नका की शक्य झालं तर येऊ, अन्यथा सी एक मेंटल प्रॅक्टिस आहे ही. जितकं जास्त तुम्ही या प्रॅक्टिसेसमध्ये स्वतःला ठेवाल तेवढा जास्त वातावरण तुम्ही स्वतःला प्रोव्हाइड कराल. अँड मोर यू पुट युअर सेल्फ इन दिस इन्व्हायरमेंट द मोर यू विल रिसीव्ह द रिझल्ट. त्यामुळे कन्सिस्टन्सी इज द ऑर्डर ऑफ द डे, इथे पण आणि प्रत्येक ठिकाणी पण. गुड. सो एनिथिंग फॉर एनीवन? सर गुड सर मॉर्निंग. एक प्रश्न आहे. गुड मॉर्निंग. सर एक एक्सपिरियन्स शेअर करा. येस अभिजित, आणि देन दीप्ती. येस अभिजित. सर लास्ट सेशनला ज्या दिवशी आपण हा चॅप्टर घेतला त्या दिवशी मी स्वतःसाठी एक 5,000ची शॉपिंग केली आणि सेशन संपायच्या पहिलेच माझ्यात 50,000 रुपये अकाउंटला आले. क्या बात आहे. व्हेरी गुड. एकदम मी फुल माइंडसेटने केलं होतं की हे आपल्याला पैसे परत येणार. त्या दिवशीचा जो टेम्पो होता तो मी एकदम संध्याकाळी सेशन झाल्यानंतर किंवा सकाळी सेशन झालं, संध्याकाळी शॉपिंग केली आणि त्यामुळे 1 महिन्याच्या आत मला 50,000 रुपये अकाउंटला आले. व्हेरी पॉवरफुल. अँड सी दॅट इज हाऊ युनिव्हर्स रिस्पॉन्ड्स टू युअर थॉट्स. ग्रेट. येस दीप्ती. सर मला हे विचारायचं आहे की आय अंडरस्टूड की दिवसभरात तुम्ही जेवढे पण स्पेंड करता त्याचं 10 टाइम्स तुम्ही रिसीव्ह करताय असं थॉट आणा. पण जर मी थोडंसं लॉजिकली विचार केला आणि म्हणजे ठीक आहे हे तर केलंच जाईल, पण त्याच्यामुळे जर मी हा थॉट आणला की मी आता अजून स्पेंड केलं पाहिजे म्हणजे मला अजून रिसीव्ह होईल. सो इजंट इट लॉजिकली थ्रेटनिंग की मी अननेसेसरीली आय एम वेस्टिंग माय मनी अँड ॲट द सेम टाइम आय एम गिव्हिंग माय सेल्फ द लॉजिक की नाही यार आय एम गोइंग टू रिसीव्ह 10 टाइम्स मोर ऑफ इट अँड दॅट्स व्हाय आय एम डुइंग इट. फर्स्ट थिंग दीप्ती एक लक्षात घे, लॉजिकल माइंड जो आहे ना तो अनालिटिकल माइंड आहे. आणि अनालिटिकल माइंड इज ऑल अबाउट राईट और रॉंग. सो हे जे मॅनिफेस्टेशनचे जे लॉज आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या राईट साइड ऑफ ब्रेन आहे, क्रिएटिव्हिटी जिथे आहे, हे सगळं लॉजिकच्या पलीकडे आहे. म्हणजे डोंट अप्लाय एनी लॉजिक टू दिस, यू विल नेव्हर रिसीव्ह द रिझल्ट. सी राईट ब्रदर्सनी विमान शोधण्याच्या अगोदर लॉजिकली माणसं उडू शकतात हे प्रूव्ह होऊ शकत नव्हतं ना. बट नाऊ विमानाचा शोध लागलाय तर लॉजिकली इट कॅन बी प्रूव्हन. सो देर आर सो मेनी थिंग्स इन द युनिव्हर्स विच यू कॅनॉट प्रूव्ह लॉजिकली बिफोर दॅट अनलेस यू एक्सपिरियन्स दॅट. सो डोंट अप्लाय लॉजिक टू दिस. सिम्पल प्रॅक्टिस ही आहे की आज तुझे काय करशील त्याच्यामध्ये स्वतःला यामध्ये टाक की यू आर रिसिव्हिंग दॅट मनी अगेन बॅक टू यू. राईट. जस्ट पुट युअर सेल्फ इन दॅट एनर्जी. ओके. ठीक आहे. येस. विकास, गुड मॉर्निंग. नाईस टू सी यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. संभाजीनगरमध्येच आहात? नाही बॉर्डर एरिया पे. ओके, ग्रेट. Yes, anything for anyone else? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रोहित. डॉक्टर काय म्हणताय? तर कालचं मिस झालं, जस्ट रिमाइंड थोडस आज फर्स्ट डे करायला. सिंपल आहे. पहिल्या दिवशी आपण एक 20 याची विश लिस्ट तयार केलेली आहे. तुम्ही त्यामध्ये मी ग्रुपवर परत टाकतो त्या प्रकारची विश लिस्ट तयार करून घ्या. ओके सर. ठीक आहे. मी ग्रुपवर टाकतो परत एकदा. गुड मॉर्निंग सर. येस, बोला. गुड मॉर्निंग सर. राजेश्री आहे. गुड मॉर्निंग. कुठे आहात? सर इथेच आहे संभाजीनगरमध्ये. बोला बोला बोला. काही नाही, काल माझं पण मिस झालेलं, पण माझं स्वाती मॅडमशी बोलणं झालेलं त्याच्यावरती. ओके. आणि आज तुम्ही म्हणला तसं प्रॅक्टिस तर ती करते. कधी कधी हे मनात येतं की आता आपल्या अकाउंटला एवढेच पैसे आहेत आणि त्याच्यातले सर 70% आता चाललेत, तर मग एवढे पैसेच राहतील हा विचार कायम मनात येतो. फॉर एक्झाम्पल माझ्या अकाउंटला आता 100 रुपयेच आहेत आणि मला द्यायचं एकाला 90 रुपये.
तर हम्म. मला देताना भीती वाटते की अजून थोडे पैसे आल्यावर मग ह्याला देऊया, म्हणून तो पैसा ठेवला जातो. तर या माइंडसेटला काय म्हणतात? सी बेसिकली दॅट इज द स्केअरसिटी रोंडाबन इज टॉकिंग अबाउट ना. सी आपण 90 रुपये दिल्याने माझ्या अकाउंटला 10च राहणार आहेत हे बोलत असताना कुठेतरी परत स्केअरसिटी मध्ये आहोत की माझ्याकडे पैसे येणार नाही. हो, इनफॅक्ट यू शुड बी रेडी टू रिसीव्ह मोर मनी. जे आता सांगितलं तसं 90 दिले ॲब्सोल्युटली. तर 900 रुपये येतील असे माइंडसेट तयार करायचं. राईट. सो सी हा तुमच्या अकाउंटला पैसे कधीच संपलेले नाही आहेत जर तुम्ही टेक्निकली पाहिलं असेल तर. हो, यू हॅव ऑलवेज रिसिव्ड मनी. येस, सो त्या थॉट मधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. राईट. सर येस, राईट. थँक्यू सर. या सर उमेश सर, गुड डॉक्टर मॉर्निंग. योगी हॅलो. डॉक्टर योगेश आहे सर. येस नमस्कार. डॉक्टर. सर पेमेंटच्या प्रायोरिटी सेट केल्या पाहिजे का? डेफिनेटली केल्या पाहिजे बिकॉज दॅट इज युअर अकाउंटिंग डिपार्टमेंट. केल्याच पाहिजे त्या. म्हणजे आता समजा एखाद्याने काही पैसे मागितले आज, पण हम्म. आपली प्रायोरिटी नसेल की बाबा आपल्याला दुसरी प्रायोरिटी असेल, मग त्यावेळेस आपण त्या प्रायोरिटीला हे देतो आणि काही पेमेंट उशिरा करतो, तर मग त्यावेळेस काय स्कॅरेसिटी माइंडसेट काय मिळेल मग त्यावेळेस? सो सी एक लक्षात घ्या, पण इथे रोंडाबनचा मेन उद्देश काय, शी सेज दॅट की यू हॅव दॅट अमाऊंट इन युअर अकाउंट अँड यू नो दॅट की आज किंवा उद्या तुम्ही देणारच आहात, तर तुम्ही या माइंडसेट मधून त्याला पकडून ठेवू नका की 2 दिवसांनी केलं तर माझ्या अकाउंटला तेवढेच पैसे पडून राहतील. इट इज नॉट गोइंग टू हेल्प यू एनिवे. इफ यू आर क्लिअर अबाउट की तुम्हाला ते पैसे द्यायचेच आहेत, जे उद्या देणार आहात आणि तेवढेच देणार आहात, इट्स नॉट गोइंग टू हेल्प यू एनिवे. सो गिव्ह इट ना. तर त्यातून तुम्ही मुक्त होऊन जा. सी आम्ही याला कसं वापरलं सांगतो. वी स्टार्टेड पेईंग अवर एम्प्लॉईज. आम्ही महिना संपायच्या आत आमच्या सॅलरीज करायला सुरुवात केली. आम्हाला हे लक्षात आलं की पैसे देणारच आहोत आपण, मग पुढच्या महिन्यात आपण 4 तारखेला, 5 तारखेला, 10 तारखेला देण्यापेक्षा मंथ एंडच्या अगोदरच सॅलरी देऊन टाकू, कारण एनिवे दे डिझर्व इट आणि त्यांना त्यांचा महिना संपायचा आता पैसा आला पाहिजे. वी स्टार्टेड फीलिंग व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट मनी फ्रॉम दॅट डे. ओके. सर, येस, बोला हेमलताजी. दुसरं तुम्ही म्हणला ऍडव्हान्स मध्ये पैसे पेमेंट करायचे एम्प्लॉईला, पण माझ्या इथे कसं तर हॉटेल लाईन मग ऍडव्हान्स जर केलं तर काही काही लोक ऍडव्हान्सच्या आधी मग पैसे घेऊन निघून पण जॉब सोडून जातात. नाही तर नाही, हे बघा, त्यावेळेस उदाहरण दिलं त्याला तुम्ही रूल नका बनवू. हं, आणि ऍडव्हान्स ती नाही येतो, भीती वाटते ना, म्हणजे की आता मी ते दॅट इज नॉट ऍडव्हान्स, दॅट इज मंथली सॅलरी येते. कुठल्या तरी एका डेला देतोय आपण. नाही, पण आपण जे म्हणतो ना आता ऍडव्हान्स 50% करून ऍडव्हान्स त्या डेटला करू, आपली ही माइंडसेट असते की जेणेकरून तो ब्रेक नको लागायला. तुमच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तो नियम आहे आणि तसा केला जातो म्हणून पळून जातात लोक. हं, बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये तसं नाही आहे ना. मग आणि तुम्ही त्यावेळेस एक लक्ष, सगळ्याच हॉटेलमधले लोक पळून जातात का? सगळेच नाही जात, पण आता ती स्टेज वाईज जशी तुम्हाला त्या सो तुम्हाला त्यासाठी पहिले ह्या विचारातून बाहेर पडायला लागेल की लोक पैसे घेतले की पळून जातात. अच्छा. दॅट इज द थॉट प्रोसेस यू नीड टू कम आउट ऑफ ना. राईट. राईट सर. नमस्कार सर. उमेश सर, गुड मॉर्निंग. सावरकरांचं नमस्कार. तुमचं अभियान जोरदार चालू आहे. होय होय होय. मला कुठे? एक मी मुंबईत आहे आता. ओके, येस सर. शंकराचार्यांची एक गोष्ट मला आठवली, ती या विषयाच्या रिलेटेड वाटली, ती करू का शेअर? येस प्लीज. मी पहिले तुम्हाला इंट्रोड्यूस करू इच्छितो. उमेश सर सावरकरांवर अतिशय छान कार्यक्रम महाराष्ट्रभर करत असतात अँड रिअली वंडरफुल पर्सन. खूप काही गोष्टी करत असतात. इट्स पार्ट ऑफ आपला. तुम्ही सध्या आकाशवाणीवर आहात. हो हो. व्हेरी गुड. सो थँक्यू व्हेरी मच. आणि तुमचं सावरकरांचं अभियान खूप पॉझिटिव्हिटी आणतंय हे मला जाणवतंय सर. प्लीज गो हेड. होय होय. ऍक्च्युली शंकराचार्य प्रत्येक घरी भिक्षा मागायचे आणि तसंच नेहमीच्या एका घराच्या समोर येतात आणि ओम भवती भिक्षांदेही म्हणतात. तर त्यावेळेला त्या बाई बाहेर येतात आणि सांगतात की आज माझ्याकडे काही नाहीये. तर ते म्हणतात की असं नका म्हणू, तुमच्याकडे काही नाहीये, काहीतरी असेल. मग ती बाई बराच वेळ शोध घेते पण मिळत नाही. तरी सुद्धा शंकराचार्य म्हणत राहतात की तुमच्या घरात एक अशी वस्तू आहे ती मला द्या, मनापासून द्या. शेवटी त्या बाईंना
एक छोटासा आवळा सापडतो आणि तो आवळा ती शंकराचार्यांच्या झोळीमध्ये टाकते. आणि त्याचबरोबर शंकराचार्य हे संवेदनशील असल्या कारणाने आणि प्रज्ञावंत असल्या कारणाने त्यांच्या मनामध्ये लक्ष्मीचं स्मरण येतं. आणि एवढं दारिद्र्य का आहे या बाईंना याच्यासाठी त्यांना जे काही स्तोत्र स्फुरलं त्याने ते लिहिलं आणि तिथेच ते लगेचच बोलले. ते कनकधारा स्तोत्र म्हणून फेमस आहे. तर ओके. याचा आणि या विषयाचा संबंध असा आहे की आपण खर्च करताना किंवा आपली एखादी गोष्ट दुसऱ्याला देत असताना ती आपल्याला युनिव्हर्स कडनं रिसीव्ह होणार आहे हा विचार त्या बाईंनी जेव्हा मनापासून शंकराचार्यांना आवळा दिला तर त्यावेळेला त्यांना जे काही लक्ष्मीचं त्या बाईंचं संपूर्ण दारिद्र्य आहे ते नष्ट झालं. हळूहळू त्यांच्यामध्ये प्रगती होत गेली. आणि जरी त्या गोष्टीमध्ये असं असलं की तिकडे सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला, पण हे मी प्रतिकात्मक मानतो. थोडक्यात काय तर मनापासून एखादी गोष्ट दिली तर युनिव्हर्स कडनं आपल्याला 10 टाइम्स ती जास्त मिळते असं मला वाटतंय. बरोबर असेल तर सांगा. नाही नाही, वंडरफुल. थँक्स फॉर शेअरिंग दिस. आणि खरं आहे, आपल्या पूर्वपार याच्यामध्ये पण असंच सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मिळवायचं असेल तर पहिले द्यायला लागा. ग्रेट. सो I think we had wonderful discussion today. Anything else for anyone? Last one or two comments किंवा आपण शंका घेऊ शकतो, or we can start the day. माझं सगळ्यांना तुम्हाला इन्व्हिटेशन आहे, हे सेशन संपल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं आजचा दिवस प्लॅन करा, काय काय करणार आहात याचा नोट्स बनवा, अँड देन स्टार्ट ऍक्टिंग ऑन दॅट डे, ऑन दॅट. ओके. नमस्कार सर. येस श्रद्धा. मला सर एक विचारायचं होतं, जे तुम्ही ओंकाराबद्दल सांगितलं की ओंकार करणे 7 टाइम्स बिफोर स्टार्टिंग अ डे, हम्म, त्याच्याबद्दल आपलं डिस्कशन झालेलं. हम्म. तर आपण हा ओंकार आपल्या सेशनच्या इनिशियलला घेऊ शकतो का? कारण तो ऍक्टिव्हिटीचा पार्ट होऊन जाईल, कारण 21 डेज आपण असंही भेटणारच आहोत, तर सवय म्हणून होईल का ते शक्य? काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करूया, 6:25 जर आपण 6:30ला सुरुवात करणार असू तर 6:25 to 6:30 आपण, मी एनिवे 15 मिनिटं अगोदर जॉईन झालेलो असतो. वी कॅन Right. स्टार्ट डुईंग दॅट. दॅट्स नॉट एन इश्यू. ओके सर, चालेल. थँक्यू. थँक्यू. थँक्स फॉर युअर सजेशन. येस. ऑल राईट. सो एव्हरीवन हॅव अ ग्रेट डे. आजचा तुमचा दिवस अतिशय शुभ, मंगलमय आणि तुमच्या आजच्या दिवसभराच्या संकल्पपूर्तीचा जाओ. आज दिवसभरात तुम्ही जे काही ठरवाल ते तुमचं फुलफिलमेंट होणारं जाओ. उद्या सकाळी परत एकदा आपण एका चांगल्या थॉट सोबत भेटणार आहोत. ही प्रॅक्टिस करा. जेव्हा जेव्हा पैसे द्याल तेव्हा फील पॉवरफुल. व्हॉट एव्हर अमाऊंट यू आर गिव्हिंग, फील पॉवर अबाउट दॅट यू आर रिसिव्हिंग मनी. किंवा तुम्ही जे जे काही करता आहात ते तुम्हाला दुप्पट तिप्पट परत मिळत आहे. थँक्यू व्हेरी मच. आज तुम्ही वेळ काढल्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे. हॅव वंडरफुल डे. थँक्यू. थँक्यू. गुड डे सर. Thank बाय. you, sir. गुड Thank डे. you. थँक्यू. थँक्यू. Thank you, sir. थँक्यू Thank you, sir. Thank you. थँक्यू. Thank you, sir. थँक्यू व्हेरी मच. Thank you, Atul. Thank you. विकास, Thank you. गुड मॉर्निंग. थँक्यू. मुकुंद, थँक्यू. Thank you, sir. थँक्यू. ज्यांना ज्यांना ग्रुपमध्ये ऍड व्हायचं आहे त्यांनी मला माझ्या पर्सनल ह्याच्यावर प्लीज एक मेसेज टाका. Thank you. Thank you, sir. थँक्यू. थँक्यू.